हॅलो हाय नमस्कार, मी आशिष पाटील, तुम्हा सर्वांचा लाडका लावणी किंग. आणि नमस्कार, मी दीक्षा नाईक, परफॉर्मर आणि डान्सर आहे. सो गाईज, जसं तुम्ही बघतायत की अवतरली तारका हे आपलं नवीन गाणं आलेलं आहे नृत्य आशिष प्रोडक्शन या म्युझिक चॅनलवरती, जे चॅनल कम्प्लिटली डेडिकेटेड आहे फक्त म्युझिकसाठी आणि आपल्या स्टाईलच्या म्युझिकसाठी, आपल्या मातीच्या म्युझिकसाठी. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये वेगवेगळे फोक फॉर्म्स पण असणार आहेत, पण पहिलं गाणं आपलं आहे अवतरली तारका. सो येस, जर तुम्ही पाहिलं नसेल तर प्लीज कृपया जाऊन बघा. अवतरली तारका हे गाणं कसं आलं आशिष पाटीलपर्यंत? अवतरली तारका हे गाणं दीक्षामुळेच माझ्यापर्यंत आलं. ते म्हणतात ना की कधी कधी गुरु शिष्याला खूप काही देतो, पण ह्यावेळेस शिष्याने गुरुला दक्षिणा दिली असं मी म्हणेल. आणि हे गाणं त्यांच्या थ्रू माझ्याकडे आलं. त्यांचे जे सर आहेत रवी आणि त्यांचे जे मित्र आहेत उमेश पाटील यांनी हे गाणं बनवलं, त्यांनी ते गाणं प्रोड्यूस केलं आणि मला वाटतं ते गाणं माझ्यापर्यंत आलं की तुम्हाला हे आवडेल गाणं करायला. आणि मी म्हटलं की का नाही, कारण हे गाण्याचे शब्द मला खूप आवडले आणि मुळात जी हुक लाईन आहे अवतरली तारका हे सगळ्यात जास्त मला आवडलं. सो मला वाटतं की ते मी आपलंसं केलं आणि मग आपल्याचं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे गाणं सगळ्यात आधी दीक्षाकडे आलं आहे खरं तर. तू काय सांगशील दीक्षा? गाणं करायचं मला दादाबरोबर करायचंच होतं. काहीतरी दादाला भेटायची खूप इच्छा होती, दादासोबत काहीतरी करायचं होतं. पण देवाच्या कृपेमुळे आणि दादाच्या कृपेमुळे आणि आमच्या सरांच्या कृपेमुळे हे अवतरली तारका हे सॉन्ग आलं आणि दादाने ते कोरिओग्राफ केलं आणि दादा आणि मी लीड करतो आहे. आणि आमच्या क्लासमधली गावाकडचीच कोकणातलीच सगळी मुलं आहेत, त्यामुळे खूप छान वाटलं हे गाणं करताना. आणि थँक्यू दादा. आणि कुडाळमध्ये लाईव्ह लोकेशनला हे सगळं शूट झालं आहे. शूट दरम्यान काही घडलं आहे, काय शेअर करावं असं वाटेल? शूट दरम्यान मला हे माहीतच नव्हतं की आम्ही देवळात शूट करतो आहे. म्हणजे आम्हाला लोकेशन माहीत होतं की असं गाभा हवा होता आम्हाला, म्हणजे पोल्स आणि. पण जेव्हा मी लोकेशनला पोचलो तेव्हा मी बघितलं की नटराजाची एवढी मोठी मूर्ती होती, ती ज्या व्हिडिओमध्ये पण दिसते बघ, त्याच्या मागे शिवलिंग होतं. सो मला वाटलं कुठेतरी ना ते घडून आणलं परमेश्वरानेच की तू पहिलं सुरुवात माझ्यापासूनच कर, कारण की शेवटी मी तुझं नृत्याचं दैवत आहे. आणि कुठेतरी नटराजाचा हात तो आमच्यावरती, तू बिलीव्ह नाही करणार, पहिल्यांदा शूटला आम्हाला युजली खूप असे प्रॉब्लेम्स येतात ना, लाईट गेली किंवा काहीतरी झालं, पाऊस पडतोय काहीतरी, काहीच नाही झालं. म्हणजे टचवूड असं सुरळीतपणे शूट पार पडलं, ऑन टाईम शूट संपलं आणि ऑन टाईम आम्ही बाहेर पडलो. म्हणजे मला वाटतं सगळं जुळून आलं आहे. जेव्हा गोष्टी एकत्र येतात ना, ते मला वाटतं खूप महत्त्वाचं असतं आणि ते झालं या गाण्याबरोबर. आशिष पाटीलचे कॉस्ट्यूम फार वेगळे आणि खूप सुंदर असतात. कोण करतं आणि काय वेगळेपणा या वेळेला ॲड केलं आहे? आशिष पाटीलचे कॉस्ट्युम्स होता आशिष पाटीलच करतो. कारण की मला वाटतं की मला कलर्स बरोबर खेळायला खूप आवडतं. कारण असं म्हणतात ना की नेचरने आपल्याला इतके कलर्स दिले ना, पिंक, रेड, ग्रीन, येल्लो, मला सगळे, म्हणजे असं म्हणतात की पुरुषांनी हे रंग नाही घालावे, पण माझा हट्ट असतो की का नाही. जर तुम्ही म्हणतात की पुरुष आणि स्त्री इक्वल आहे तर पुरुषांनी पण ते रंग घातले पाहिजे. जर हिरवा शालू एखादी स्त्री नेसू शकते तर हिरव्या कलरचा आउटफिट एखादा पुरुष का घालू शकत नाही? जसं तुम्ही बघतात की मी हिरव्या कलरचा एक प्रॉपर शालूवाला आउटफिट घातला आहे. आणि येस, माझे ज्वेलरी स्पॉन्सर्स जे असतात ते सोराया ज्वेलर्स असतात, जे सध्या सगळ्या सेलिब्रिटीजचे स्पॉन्सर्स आहेत. कारण मला वाटतं सोराया वॉज द फर्स्ट टू स्टार्ट विथ मी. ढोलकीच्या तालावर जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मी ज्वेलरीज वेअर करायचो, तेव्हा दॅट वॉज माय फर्स्ट कोलॅबरेशन विथ देम. आणि मला वाटतं की कॉस्ट्युमचे ना डिझायनिंग पण खूप महत्त्वाची असते. सो तो अनारकली अंगरखासारखं एक आउटफिट बनवणं आणि तो नेसणं, कारण की मला माहिती आहे मला स्पिन करायचं होतं. सो तो स्पिनचा जो लास्टचा इफेक्ट लोकांना आवडला आहे तो मला वाटतं त्या आउटफिटमुळे पण जास्त दिसतो. सो मला वाटतं की तुमचं कॉस्ट्यूम ना 50% काम करून जातं तुमच्या गाण्यासाठी. सो येस, कॉस्ट्युम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता स्पिनचा विषय आला आहे तर एखादा असं एक वर्ड रेकॉर्ड करायची इच्छा आहे का आशिष पाटीलला? स्पिनचा ना, ओ माय गॉड, येस. हे खूप छान प्रश्न आहे, मला का लक्षात आलं नाही आहे. येस, थँक्यू व्हायरल कट्टा, तुमच्यामुळे मला हे डोक्यात आलं आहे. हे मला आवडलं आहे. वर्ल्ड रेकॉर्ड लिम्का बुकपर्यंत तरी आधी मी जातो, मग मी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येतो. मला वाटतं येस, इट इज अ नाईस आयडिया की काहीतरी वेगळं करण्याचा, की आपलं ऑथेंटिक वाद्य वाजतं आहे आणि त्याच्यावर आपण स्पिन करणार. युजली तबल्यावरती स्पिन्स झालेले आहेत. मला वाटतं प्राची देसाईंचा एक रेकॉर्ड आहे आणि मी ढोलकीवरती हा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. येस, लेट्स वेट फॉर इट. आय विल डू इट. ॲज अ डान्सर सगळ्यात आवडतं वाद्य कुठले आशिष पाटील? ढोलकी. मला आवडतं वाद्य ढोलकी आणि घुंगरूंचा आवाज जेव्हा एकत्र येतो मला काहीतरी होतं.
म्हणजे मी असं झोपेत पण असं असतं माझं. माझ्या आईने एकदा शूट केलं आहे मला, मी झोपेत आहे आणि मे बी मी गाण्याचा विचार करत असेल आणि मी असं फिरलो आणि असं गिरकी मारतो ना आपण, तर मी असं फिरलो आहे झोपेतच, बेडवरच असं तिने शूट केलं आणि मला दाखवलं आहे, हे करतो तू झोपेत. तर मला वाटतं तेवढा डान्स माझ्या अंगात आहे. सो आणि आय स्लीप ओव्हर अ सॉन्ग, त्याच्यामुळे ते जास्त घुसतं मला असं वाटतं. बरोबर ना? आणि अवतरली तारकाच्या निमित्ताने दीक्षाला आपण पुढे आणतोय. असे अजून काही नवीन चेहरे किंवा ओळखीचे चेहरे आशिष पाटील पुढे घेऊन येणार आहे काही म्युझिक अल्बममधून? ऑफकोर्स या म्युझिक अल्बमचं किंवा ह्या म्युझिक चॅनलचा हेतू तोच आहे की नवीन उत्तम कलाकारांना आपण प्लॅटफॉर्म द्यावा वेगवेगळ्या डान्स फॉर्ममधून. आणि त्यांना तर मिळणारच आहे आणि जे नोन फेसेस आहेत त्यांना मी काय प्लॅटफॉर्म देणार, ते ऑलरेडी इतके नोन फेसेस आहेत. सो ते तर असणारच आहेत, कारण कुठेतरी एक मैत्री पण आहे अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये, कुठेतरी एक आपुलकी आहे की प्रत्येकाला माझी काम करण्याची स्टाईल माहिती आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी गाणं आल्यानंतर असं मला अप्रोच केलं की अरे मला गाणं विचारलं तू हे गाणं किंवा मला गाणं सांगितलं. सो मला वाटतं की ती नावं जी ती मला विचारलं ती लवकरच या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दिसतील आणि ती आपलीच नावं आहेत जी आपले मराठी उत्तम कलाकार आहेत ज्यांनी ऑलरेडी महाराष्ट्र गाजून सोडला आहे. सो मला वाटतं त्यांच्याबरोबर ना नवीन लोकांना आणणं हा माझा हेतू जास्त असणार आहे. आणि कारण की प्रत्येकाला ती अपॉर्च्युनिटी हवी असते की कुठल्या तरी मोठ्या जशी माझी खूप इच्छा आहे माधुरी दीक्षितवर एकदा नाचायची, ते तर मी करणार. म्हणजे दिस इज द वर्ड. कारण की मला वाटतं की ती जशी माझी इच्छा तशी अजून कोणाची असेल की इतर कलाकारांवर नाचावं. सो यू नेवर नो, नृत्य आशिषचं एखादं गाणं माधुरी दीक्षित आणि आशिष पाटील, यू नेवर नो. मी बोललो या वास्तूमध्ये होऊ शकतं, कारण की ह्या वास्तूमध्ये मला वाटतं मी जेपर्यंत मॅनिफेस्ट केलं आहे आजपर्यंत ते झालं आहे आणि आय एम शुअर अबाउट इट अँड दिस इज माय वर्ड. तथास्तु. येस तथास्तु. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा व्हायरल कट्टा तुमच्यासाठी मी एक छान बनवलं आहे, व्हायरल कट्टा. पाहायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नृत्य आशिष प्रोडक्शन या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.